मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आम्ही काश्मीरला निघालो आहोत चिपळूणहून, आणि आम्ही आज गाडी घेऊन जात आम्ही बाय ट्रेन निघालो आहोत। आम्ही गाडी तर घेतलेली आहे, पण इथून ती पुण्यापर्यंत असणार आहे आणि पुण्याहून आम्ही ट्रेनने जाणार आहोत। तर माझ्याबरोबर मी आहे आणि दादा आहे, आम्ही दोघेजण आहोत आणि आम्हाला शैलेश पुण्यामध्ये भेटणार आहे। पुण्यामध्ये शैलेश आम्हाला जॉईन करणार आहे आणि आमचा ग्रुप असणार आहे। परत जो टूरला आम्ही नेहमी सालाबादप्रमाणे घेऊन जातो तो ग्रुप पण असणार आहे। तर आता काय तिकडे आणखी युनिक प्लेसेस आहेत ते आम्ही बघणारच आहोत। दोन प्लेसेस आमचे वाढलेले आहेत रेग्युलरमध्ये, एक म्हणजे दूधपत्री आणि युसमर, हे दोन आमचे न्यू प्लेस वाढलेले आहेत, ते आम्ही यावेळी हे डेस्टिनेशन आम्ही बघणार आहोत। तर कशा आहेत, कशा पद्धतीने आहेत ते तुम्हाला मी आता आम्ही गेल्यावरती पण तिकडे शो दाखवू। तर चला मग आता आपण जाऊया पुण्यामध्ये, आणि पुण्यामधून आपल्या संध्याकाळी 5:30ची आपली गाडी आहे 5 वाजताची झेलम एक्सप्रेस, तिच्यानं आपण जाऊया। गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण पेलगाममध्ये फायनली पोहोचलो आहोत। 3 दिवसाचा प्रवास आपला झालेला आहे आणि 3 दिवसानंतरची जी शांतता आहे, जो दृश्य बघण्याचा निसर्गाचा आनंद आहे, तो खूप वेगळाच आहे। खूप शांत वाटते, खूप मजा येते। सुंदर असं दृश्य आहे बघा, तुम्हाला देखील ते आवडेल। आमचा खाली ग्रुप एन्जॉयमेंट करत आहे, फोटो सेशन चालू आहे सगळ्यांचं। छानपैकी सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालेला आहे, सगळे आपल्याकडे बघत आहेत, हात दाखवत आहेत। सगळ्यांना आपण पण हाय करूया, सगळेजण हाय करतायत। आज ते लोक देखील 3 दिवसाच्या प्रवासानंतर खूप शांत आहेत, बरं वाटते त्यांना देखील, रिलॅक्स झालेले आहेत। आता माझा ब्रेकफास्ट बाकी आहे, मी ब्रेकफास्ट करतो आणि आपण लगेचच पुढच्या साईट सीनसाठी निघूया पेलगाम मधील चंदनवाडी या ठिकाणी। तर चला मग ब्रेकफास्टला। मित्रांनो, आता आपण चंदनवाडी साईट सीनला निघालो आहोत। आता चंदनवाडी साईट सीन आपण एन्जॉय करूया। चला तर मग न टाइम वेस्ट करता चंदनवाडीला पोहोचूया। गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो। आज आपण आहोत पेलगाममध्ये आणि
पेलगामच्या साईट सीन मध्ये आपण चंदनवाडी या ठिकाणी आलेलो आहे. चंदनवाडी पहिलं साईट सीन आपण घेतले सिलेक्ट केलेला आहे आणि त्याचा हा व्ह्यू मी तुम्हाला दाखवत आहे. तो जरा एकदा तुम्ही पूर्णपणे थोडा व्ह्यू बघून घ्या माझ्या मागून थोडा. आणि चंदनवाडीच्या ह्या साईडला अमरनाथ यात्रा इथून चालू होते. इथून आपल्याला जावं लागतं ह्या वाटेने. हा जो रस्ता दिसतोय ह्या रस्त्याने आपल्याला या डोंगरांच्या तिकडे मागे पलीकडे जावं लागतं. जवळजवळ 36 किलोमीटरचा डिस्टन्स आहे तो. साधारणतः त्याला 2 ते 3 स्टे घ्यावे लागतात, चालत जायला लागतं. पण इथला चंदनवाडी मधला पेलगामहून जाणारा रस्ता हा आहे. आता आपण चंदनवाडीचं साईट सीन करून नंतर पुढच्या साईट सीन साठी पण आपण आता जाणार आहोत. तर त्याच्या आधी चंदनवाडीचा थोडा व्ह्यू बघून घ्या. भुट्टा खाणार आहे. भुट्टा घेतोय. थंडीत भुट्टा खायची थोडीशी मजा वेगळी असते, पण भुट्टा आपण ट्राय करतोय. तर मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी जसं बोललो होतो की अमरनाथ यात्रा इथून चालू होते. तर हा तो रस्ता आहे आणि हा जो स्नो पडलेला आहे, बर्फ पडलेला आहे, तो क्रॉस करत 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 अमरनाथ यात्रेसाठी लोक जातात. खूप डिफिकल्ट आहे, पण देवासाठी जाणारी लोक श्रद्धाळू असतात, त्यामुळे ते जातातच. तुम्ही ही सुरुवात तरी बघून घ्या. पहिला पडाव आहे तो बघून घ्या.